रामराम मंडळी, मी पैलवान गणेश मानुगडे आणि आपण पाहत आहात कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर विषय कुस्तीचा हा कार्यक्रम. मंडळी, आज आपल्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्र केसरी 2024 कुस्ती क्षेत्रातील वादग्रस्तता आणि कायदेशीर सखोल अभ्यास. हा विषय घेणे गरजेचं आहे एवढ्यासाठी की क्रीडा क्षेत्रात गेली 3-4 वर्ष झाली जी संघटनांची मनमानी सुरू आहे. या मनमानीविषयी कोणीतरी धाडस करून बोलणं गरजेचं आहे. नाहीतर यांचे प्रत्येक वेळी आपापल्या व्यक्ती प्रवृत्तीनुसार बदलते नियम याचा एकंदरीत परिणाम क्रीडा क्षेत्रावर, कुस्ती क्षेत्रावर होत आहे, हे आपण सारेच पाहतो. आज कुस्ती मैदानाला अत्यल्प गर्दी होत आहे. अनेक कुस्तीच्या समस्या पुढे आहेत, त्याच्यावर कोण बोलत नाही. आणि ज्या संघटनांनी हे करायला पाहिजे ते स्वतःच्या मनमानी करतंय असं कुठंतरी दिसून येतं. त्यासाठी हा आजचा विषय घेतला. गेली महिनाभर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी कोणीही घ्या, पण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या, हा मुद्दा आपण लावून धरला आणि त्याचं चांगलं फळ आलं की चला, क्रीडा ज्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात स्वतःला अधिकृत म्हणवणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांनी त्यांच्या लेटर पॅडवर मला वाटतं पत्रे जाहीर केली. आपण हे बघू शकताय की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आपली महाराष्ट्र केसरी व इतर ज्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत त्या स्पर्धा जाहीर केलेल्या आहेत. त्याचबरोबर दुसरी जे 1961 पासून महाराष्ट्र केसरी ही मानाची कुस्ती स्पर्धा घेणारी संघटना म्हणजे राज्य कुस्तीगीर परिषद याने सुद्धा एक लेटर जाहीर केलं. हे आपण बघू शकताय की आपापल्या जिल्ह्याच्या प्रवेशिका पाठवण्याबाबत हे लेटर जाहीर केलेलं आहे. हे लेटर आपण दोन्ही बघू शकताय. हे जे लेटर आहे ते राज्य कुस्तीगीर संघ जो नव्यानं स्थापन झालेला आहे त्याचे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी तडस आहेत आणि जी जुनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आहे त्याचे अध्यक्ष आहेत माननीय श्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. तर या दोन्ही संघटनेने आपापली लेटर काढलेले आहेत आणि एक तर सिद्ध झाले की ह्या वर्षीची महाराष्ट्र केसरी सुद्धा 2 होणार. त्या कशा होतील, काय होतील हे ते सांगू शकतील आपल्याला. याबद्दल मी जास्त बोलणं गौण ठरेल. पण या दोन्ही संघटना ज्या पद्धतीनं महाराष्ट्र केसरी घेत आहेत त्याचं विश्लेषण करणं हे माझं आजचं काम आहे. तर मंडळी, वेळ लावायला नको, आपण सुरू करूया. महाराष्ट्र केसरी 2024 कुस्ती क्षेत्रातील वादग्रस्तता आणि कायदेशीर सखोल अभ्यास. मंडळी, आपला आजचा पहिला मुद्दा आहे की अधिकृतता व मान्यतेचा वाद. माझ्यासमोर मी काही मुद्दे काढलेले आहेत, जे मुद्दे आपल्याला सोशल मीडियावर सुद्धा मी टाकीन, मोठा लेख आहे. त्यातला पहिला मुद्दा आपण घेतलेला आहे की अधिकृतता व मान्यतेचा वाद. की आमच्यासारखी जी छोटी मोठी संघटना आहे कुस्ती मल्लविद्या, ही कुस्ती जगवायचं काम कोणत्याही राजाश्रयाशिवाय आपण करत आलो आणि याच्याद्वारे आम्ही संघटना आमच्या रजिस्टर आहेत. आमचे सुद्धा अध्यक्ष आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आहेत. आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे संघटनात्मक बाबतीत. याच्या अगोदर आम्ही प्रचार आणि प्रसाराचं काम केलं गेली 10 वर्ष आणि 5 वर्ष आम्ही संघटनेचं रूप देतोय. यातले खाचे कळगे, चक्के पंजे कळायला आम्हाला वेळ जाईल. पण हे होत असतानाच एखादी छोटीशी स्पर्धा, ज्याला तालुकास्तरीय स्पर्धा म्हणणे सुद्धा म्हणजे कमीपणाचं ठरेल, अशा स्पर्धेला जे स्वतः आता अधिकृत समजले जाते की राज्य कुस्तीगीर संघ, त्यांनी बंदीची लेटर टाकली. याच्या अगोदर कुस्तीगीर परिषद टाकत होते, त्यानंतर या लोकांनी सत्ता स्थापन केली, त्यांनी सुद्धा तेच करत आहे. मुळात हा मुद्दा अधिकृतता आणि अनाधिकृतता हा इथं घेण्याचं कारण एवढंच आहे की अधिकृत कोणाला म्हणावं आणि अनाधिकृत कोणाला म्हणावं. तर मंडळी, सुरू करूया की या मुद्द्यात आपण पहिला घेऊया भारतीय कुस्ती महाराष्ट्र कुस्ती संघ. हा जो आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, या संघाला नेमकी कोणाकोणाची मान्यता आहे? पहिली गोष्ट, यांना त्यांनी वेळोवेळी त्यांच्या फेसबुक पेजवर, संदीप बाप्पा बोंडवे नेहमी सोशल मीडियावर कार्यरत असतात, त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवर असं जाहीर केलं की आम्हाला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता आहे. अगदी बरोबर, तुम्हाला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता आहे. पण क्रीडा क्षेत्रात काम करताना एखादी धर्मदायी संस्था आहे, त्या धर्मदायी संस्थेला राष्ट्रीय संघटनेच्या खेरीज
इतर कोणकोणत्या संघटनेची किंवा कोणकोणत्या शासकीय गोष्टींची आवश्यकता असते हे कदाचित आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हतं. पण हे माहीत झालं पाहिजे. एकंदरीत समाज कुस्ती साक्षर झाला पाहिजे आणि मग कुस्तीचा चांगला दिवस येईल, असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे मी हा विषय घेतला, की महाराष्ट्र कुस्ती संघ यांना राष्ट्रीय संघाची मान्यता पुरेशी आहे का? तर केवळ राष्ट्रीय संघाची मान्यता नक्कीच पुरेशी नाही. मग महाराष्ट्रातील कोणतीही क्रीडा स्पर्धा अधिकृत मानली जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची एक मान्यता लागते. म्हणजेच काय, की महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खात्याची मान्यता त्या त्या क्रीडा संस्थेला लागते. आज महाराष्ट्रात अनेक कबड्डीपासून ते अगदी कुस्तीपर्यंत आणि क्रिकेटपासून ते अगदी गोल्फपर्यंत या संघटना कार्यरत आहेत. अनेक संघटना नव्याने येऊ पाहत आहेत. या सगळ्या तुम्ही ज्यावेळी धर्मादायाला ट्रस्ट म्हणून नोंद करता, त्यावेळी काही मान्यतेची गरज लागते. मान्यता एवढ्यासाठी लागते, की तुमच्यात जे खेळणारे खेळाडू आहेत, त्यांना शासकीय मानधन मिळावं. त्यांना 5% आरक्षणाचा विषय असतो. त्यांना भविष्यात नोकरीसाठी या गोष्टीची उपलब्धता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची मान्यता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला आहे का हे तपासून बघितलं पाहिजे. मी स्वतः अनेक वेबसाईट गेले 2 दिवस झालं बघतोय. मला ही मान्यता कुठेही दिसली नाही. मग ही मान्यता नेमकी कोणाला आहे? तर जी जुनी कुस्तीगीर परिषद आहे त्याला सुद्धा ही मान्यता आहे. माझ्याकडे काही निकाल सुद्धा आहेत कोर्टाचे, जे 2023च्या ऑगस्ट पर्यंतच्या त्या दरम्यान झालेले निकाल आहेत. त्यात कोर्टानं स्पष्ट सांगितलेलं आहे, की क्रीडा खात्याचं आणि दुसरी गोष्ट सांगताना राहिलं, की महाराष्ट्र क्रीडा धोरण 2012च्या नुसार हे सिद्ध होतंय, की कोणतीही संघटना तुम्हाला शासन मान्य करायची असेल तर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची तुम्हाला मान्यता हवी. हे मी बोलत नाही, तर महाराष्ट्र क्रीडा धोरण 2012 नुसार हे मी बोलतो. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ज्या 4 वर्षातून गेम्स होतात, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक गेम्स, या चारही मानाच्या स्पर्धेत ऑलिम्पिकचा दर्जा सर्वात मोठ्या भावाचा आहे. आणि मग हे होत असताना मोठ्या भावाचा दर्जा जर का त्या संबंधित संघटनेला असेल, तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही राज्यस्तरीय संघटना आहे. याची मान्यता नेमकी कुणाला आहे? तर मी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वेबसाईटवर गेलो आणि तिथं ॲफिलिएशन विभाग आहे, आपण सुद्धा तपासू शकता. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाला आहे का मान्यता? तर ती बिलकुल नाही. मग तुम्हाला जर काही क्रीडा व युवक सेवा संचालनाची मान्यता नाही, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता नाही, तर तुमच्यात आणि इतर संघटनेत फरक काय राहिला? तुम्ही सुद्धा एक धर्मादाय आयुक्तालयात नोंद केलेली एक ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या जीवावर तुम्ही सांगताय की आम्ही अधिकृत आहोत. तुम्ही सांगताय की बाकीच्या कोणी स्पर्धा घ्यायची नाही. तुम्ही सांगताय की आम्ही जिल्हाबंदी करू, अमुक करू, ते अनेक निर्बंध जे लादलेले आहेत, मी त्याच्याकडे येणार आहे. हळूहळू येणार आहे त्याच्याकडे. पण तात्पुरता मला मान्यतेचा मुद्दा करायचा आहे, की तुम्हाला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता आहे म्हणून तुम्ही एवढं करत असाल, तर भारतीय कुस्ती महासंघाला सुद्धा केंद्रीय क्रीडा खात्याची मान्यता नाही, असं माझ्या वाचनात आलं. आणि म्हणूनच की काय, जे पैलवान उपोषणाला बसले होते मागच्या काळात, उपोषणाला बसून त्यांनी खूप मोठं रान तापवलं आणि यात असं सिद्ध झालं, की ज्या नुकत्याच झालेल्या एशियन जी चॅम्पियनशिप होती त्याला सुद्धा कोर्टानं बंदी आणली होती. ह्या सगळ्या घटना घडत असताना तुम्ही केवळ भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता आम्हाला आहे. बरं, ह्यात पण आणि उपप्रकार असा पडतोय, की तुमची गेम्स कोणती आहे? जर का तुम्हाला फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन बद्दल बोलायचं आहे, तर त्याबद्दल तुम्ही स्पष्ट लिहा ना. इतर खेळाबद्दल तुमचा बोलायचा अधिकार काय? उदाहरणार्थ आम्ही कुस्ती मल्लविद्या आहे. आम्ही कुस्ती मल्लविद्यानी फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन यांचे जसेच्या तसे नियम न घेता आमची जर का कुस्ती आणली आणि पैलवानांना त्यांचं कर्तृत्व दाखवायची वेगळी संधी उपलब्ध केली, तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? आम्ही तुमच्या आडवं थोडीच आलेलो आहे. जगभरात 35 पेक्षा जास्त कुस्ती प्रकार खेळले जातात. तुम्ही सगळ्यांना बंदी घालणार आहात का? त्यात मग बेल्ट रेसलिंग सारखा प्रकार आहे. आज महाराष्ट्रात खूप चांगलं काम चाललंय त्यांचं. बेल्ट रेसलिंग आहे, त्याचबरोबर बीच रेसलिंग आहे. अनेक कुस्ती प्रकार आज जगभरात खेळले जाते, जे नियम वेगळे आहेत हे आधी समजून घ्या, मग बंदीची भाषा बोला. यापुढे बंदीची भाषा आमच्या बरोबर तुम्ही बोलाल तर नक्कीच आम्हाला कायद्याचा आधार घ्यावा लागेल, हे आम्ही स्पष्टपणे नमूद करतो. मग ह्या सगळ्या मान्यता जर का महाराष्ट्र कुस्ती संघाला नसतील, महाराष्ट्र कुस्ती संघाला ह्या मान्यता नसतील, तर या मान्यता नेमक्या कुणाला आहेत? तर या मान्यता आम्हाला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, जी शरद पवार साहेब अध्यक्ष असणारी संघटना आहे, त्याला आजही आहेत. मला प्रश्न असा पडतोय, जर का त्यांना इतक्या मान्यता असतील,
पण त्यात पण एक गोष्ट आहे की त्यांना भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता नाही. भारतीय कुस्ती महासंघाची त्यांना मान्यता नाही, मात्र महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची आहे, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची मान्यता असावी. तर हे सर्व असताना ते शांत का बसले? तर ते शांत बसू नयेत, त्यांनी सुद्धा कुस्ती क्षेत्रात काम केलं पाहिजे, कारण त्यांची संघटना ऐतिहासिक आहे असं माझं मत आहे. मी कोणाचीही बाजू घेऊन बोलत नाही, पण ज्यावेळी चुरस लागेल कुस्ती क्षेत्रात, एखाद्या तालमीत चुरस लागते, एखाद्या तालमीतल्या 2 पैलवानात चुरस लागते, तेव्हाच एखादा मोठा कुस्तीगीर घडतो, मोठी किताब जिंकणारे राज्यस्तरीय स्पर्धा घडतात. मग तुमच्या असोसिएशनमध्ये जर का अशी स्पर्धा लागली तर नक्कीच मला वाटतंय की येणाऱ्या काळात कुस्ती वैभवाला जाईल. पण हे होत असताना तुमचा समन्वय साधणं गरजेचं आहे. उदाहरण सांगायचं झालं की महाराष्ट्र केसरी स्पर्धा तुम्ही यावर्षीही 2 घेताय. प्रत्येकजण आपापल्या अहंकाराला दाबून आहे. जर का तसं असेल तर आम्ही सुद्धा मल्लविद्या महाराष्ट्र केसरी जाहीर करतो, आमच्या सुद्धा पैलवानांनी खेळावं, असं जर का मी म्हटलं तर वावगं ठरवू नये आणि हा चेष्टेचा किंवा वादाचा मुद्दा होऊ नये, मी सर्वांना नम्रपणे सांगतो. कारण ह्या 2 संघटना ज्या स्वतःला एक ऐतिहासिक संघटना आहे, दुसरी 2 वर्षापूर्वी स्थापन झालेली संघटना आहे, ज्यांना सर्व मान्यता आहे, असं जर का ते म्हणून महाराष्ट्र केसरी सारखा किताब, महाराष्ट्र केसरी सारखी बिरुदावली 2-2 वेळा वाटत असतील तर मला वाटतंय तिसरी महाराष्ट्र केसरी सुद्धा आम्हाला घ्यावी लागेल असं मी नमूद करतो. मग महाराष्ट्र कुस्ती संघ वारंवार इतर संघटना ज्या स्पर्धा घेत आहेत त्यांच्यावर बंदीची भाषा का करत आहे, त्यांच्यावर टीका का करत आहे, आणि त्यांना जर का मान्यता नसेल तर ते स्वतःला अधिकृत संघटना का म्हणतात, हा माझा प्रश्न आहे. तुम्ही कशाही वाटे आम्हाला उत्तर द्या न द्या, पण माझा हा प्रश्न नक्कीच तुमच्यापर्यंत विचारण्याचा मला नैतिक हक्क आहे, तो मी बजावतो. त्यानंतर मंडळी आपण वळूयात दुसऱ्या एका महत्वाच्या विषयावर की खेळाडूवरील बंधने, यात अन्याय व कायदेशीर मर्यादा कोणकोणत्या आहेत? की आज कुस्तीगीर संघ ऍक्टिव्ह आहे, कुस्तीगीर परिषद इनऍक्टिव्ह आहे असं दिसून येतंय. त्यांनी ऍक्टिव्ह झालं तर मग आपला प्रश्न त्यांना सुद्धा असेल, पण आता जो ऍक्टिव्ह संघटना आहे, जो कुस्तीगीर संघ आहे, रामदासजी तडस साहेब त्यांचे अध्यक्ष आहेत आणि आदरणीय संदीप अप्पा बोंडवे आणि हिंदकेसरी योगेश दोडके साहेब हे सुद्धा या संघटनेचे सन्माननीय पदाधिकारी आहेत. त्यामुळं यांनी जे आता जे बंधनांचं मी पाहतोय की आपला दुसरा मुद्दा आहे की खेळाडू बंधनांचं ते झालं. आपण जर का हे लेटर काळजीपूर्वक वाचलं तर त्यात खाली टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत. टर्म्स अँड कंडिशन म्हणजे काय, नियमावली दिलेले आहेत. त्यातलं काही नियम मी इथं तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की आर्मी व रेल्वेच्या मल्लांच्यावर बंदी. त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यस्तरीय जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा येथील वाडिया पार्कवर दिनांक 29 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान आम्ही घेत आहोत. तर यासाठी त्यांनी काही नियम दिलेले आहेत. त्यातला एक नियम आहे की भारतीय सेना दलातील पैलवान आणि भारतीय रेल्वेतील जे पैलवान आहेत त्यांनी या खेळावर बंदी आहे. तर मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या पद्धतीची बंदी का म्हणून घातली किंवा कोणत्या आधारे तुम्ही बंदी घातली? की यातले कायदेशीर मुद्दे मी सांगतो. कायदेशीर पहिला मुद्दा आहे की खेळाडूंच्या हक्कांचं उल्लंघन होतं येतं. खेळाडूंच्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19/1/G नुसार कोणत्याही व्यक्तीला आपली उपजीविका खेळासह करण्याचा अधिकार आहे. आता पैलवान कुस्ती खेळतात, त्यातून त्यांना पैसा मिळतो, त्यातून त्यांचं घर कुटुंब परिवार चालतो. पैलवान ज्यावेळी नॅशनल इंटरनॅशनल होतो त्यावेळी त्याला नोकरी मिळते, त्याला वेगवेगळे शासकीय पुरस्कार मिळतात, पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला आयुष्यभरासाठी पेन्शन मिळते. मग कुस्ती हा त्याचा व्यवसाय होतो, कोर्टाच्या किंवा कायद्याच्या तरतुदीतून तो त्याचा व्यवसाय आहे. आणि जर का पैलवानाचा कुस्ती हा व्यवसाय असेल तर त्याची उपजीविका त्याच्यावर चालते, आणि उपजीविका त्याच्यावर चालत असेल तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19/1/G यानुसार त्याला भौगोलिक नाही की त्याला तुम्ही कोणत्याही स्पर्धेत खेळायचं बंधन आणू शकत नाही. राज्यस्तरीय सोडाच, तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा आणू शकत नाही. जर त्याच्याकडे संबंधित संस्थेची NOC असेल तर मी म्हणतोय की त्याच्याकडे संबंधित संस्थेची NOC असेल तर त्याला तुम्ही आणू शकत नाही. समजा NOC म्हणतोय की
जर का रेल्वे म्हटली की तू या संघात नाही खेळू शकत, मग आम्ही तुला परवानगी देतो की तू इतर कुठल्याही संघातून खेळ, तर त्याला तुम्ही डावलू शकत नाही. आजवरचा नियम हाच आहे, त्याला कायद्यानं तरतूद आहे. दुसरी गोष्ट, कोणत्याही राज्यातील रहिवासी खेळाडूला राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी राज्य पातळीवर खेळण्याचा संपूर्ण अधिकार आहे. राज्य पातळीवर तो पैलवान खेळू शकतो. आता ठीक आहे, तुमचं एक वेळ आम्ही मत मान्य करतो की तुम्ही नॅशनलला पैलवानाला त्या खेळून देणार नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी आम्ही असं सुद्धा करतो की चला त्याच्यासाठी खेळायला एक संधी आहे की तो आर्मीच्या संघातून खेळेल असं तुम्ही म्हणताय, रेल्वेच्या संघातून खेळतोय असं म्हणताय, ठीक आहे. पण राज्यस्तरीयसाठी तुम्ही हा नियम कोणत्या तरतुदी आणलाय, कशासाठी आणलाय? राज्यस्तरीयवर आणि आर्मी आणि रेल्वेचे पैलवान जर का बंद झाले खेळायचे, तर जे भरती झालेले आहेत किंवा आता जे भरतीच्या वाटेवर आहेत त्यांनी काय करायचं? म्हणजे तुमच्या दृष्टीनं जर का एखादा पैलवान नोकरीला लागला, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, रेल्वे, पोस्टल किंवा इतर ज्या संस्था आहेत, शासकीय, निमशासकीय आहेत, तिथे जर का तो पैलवान जर का सर्व्हिसला लागला, तर त्याने इथून पुढे महाराष्ट्र केसरी खेळायचं नाही. हा माझा तुम्हाला सवाल आहे की त्याची कुस्ती स्पर्धाच बंद झाली. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला तुम्ही हे नियम लावता, हे कुठल्या क्रायटेरियावर लावता? हे माझं मत आहे. मी मान्य करतो, मी कोणत्याही संघटनेची बाजू किंवा एखाद्या तालमीची बाजू मांडायला इथं आलेलो नाही. मी बाजू मांडायला आलेलो आहे पैलवानांची. जे पैलवान मला फोन करून या पद्धतीचे प्रश्न विचारतात, याला उत्तर कोण देणार आहे? तुम्ही त्यांची उत्तर देऊ शकत नाही, तुम्ही तुमची मनमानी करताय. हा प्रश्न तर मला विचारला पाहिजे की तुम्ही आर्मी आणि रेल्वेच्या संघांना राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत का बंदी घालताय? यानं काय साध्य होणार आहे? उलट राज्यस्तरीय स्पर्धेच्या बरोबर खेळलेल्या पैलवान जे खेळतील त्यांचा सराव होणार आहे आणि त्यांच्यात गुणवत्ता वाढीसाठी याची मला उपयोग तुम्ही करून घेतला पाहिजे. तुम्ही कॅम्प का लावत नाही? आर्मी आणि एअरफोर्स मधले निवडक खेळाडू तुम्ही निवडा, त्यांच्याबरोबर राज्यस्तरीय जे नवोदित पैलवान आज वेगवेगळ्या वजनी गटातून आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी या क्षेत्रात येत आहे, त्यांच्याबरोबर तुमचं सराव शिबिर का लावू शकत नाही? प्रत्येक सराव शिबिर मंडळी सोनीपत हरियाणाला होतं. राज्य कुस्तीगीर परिषद इतकी मोठी स्वतःला समजत असते किंवा राज्य कुस्तीगीर संघ, हे दोन्ही संघटना याने आजवर कॅम्प लावलेला नाही. तर सराव शिबिर लावा ना नॅशनलचं तुम्ही, हे तुम्ही करणार नाही आणि बंदी मात्र घालणार. हे कशासाठी? हे संविधानाच्या विरुद्ध आहे, हे सांगायचं मला, त्यासाठी आलोय. दुसरा एक बंधन त्यांनी यात घातलेलं आहे. कुठलं बंधन? तर जिल्हा बंदी. मला अनेक जणांनी कमेंट केली, मी त्याला उत्तर दिलं. प्रत्येकाला मी उत्तर देण्यासाठीच बसलोय. तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन. 100%, 1,00,000% तुम्हाला उत्तर मिळणार त्याच. आणि कोणत्याही नियमानुसार तुम्ही मला विचारा, चर्चा व्हावी, वाद नसावा. तुम्ही चर्चात्मक मला उत्तर मागा, मी उत्तर देईन. तुम्ही वादविवादात्मक जर का उत्तर मागितलं तर ते देण्यास मी बांधील नाही. तुम्ही जर का म्हणताय की प्रत्येक पैलवानानं जिल्ह्यातनंच खेळायचं, ठीक आहे, मान्य करतो. तुमचा कदाचित असा नियम असेल की इतर जिल्ह्यातील पैलवानांनी अमुक अमुक जिल्ह्यातून खेळू नये. तर जिल्हाबंदीचा जो नियम घातलेला आहे तो क्रीडा धोरण 2018, हे तुम्ही नीट वाचा, उपलब्ध आहे इंटरनेटवर. क्रीडा धोरणानुसार भौगोलिक स्थितीनुसार बंधने घालणे हे कायदेशीर दृष्ट्या अनायोग्य आहे. भौगोलिक स्थितीनुसार तुम्ही बंधनं घालू शकत नाही. आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाने खेळाडूंना त्यांच्या राहत्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा नियम लागू केला. यातून तोटा असा होणार आहे की एखाद्या जिल्ह्यात खूप दिग्गज पैलवान आहेत असं समजून चालू, आणि त्या पैलवानांचं करिअर किती असतं हे आपल्याला माहिती आहे. आपण सगळी कुस्ती खेळलेली मंडळी आहे. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष त्या काळात त्याला परफॉर्मन्स द्यायचा असतो आणि आपला भवितव्य घडवायचं असतं. जर का तुम्ही त्यांना जिल्ह्यातून खेळायला संधी दिली नाही इतर जिल्ह्यातून, तर त्या जिल्ह्यातून आपल्याला काहीही करून साम दाम दंड भेद नीती वापरून आपल्याला या संबंधित जिल्ह्यातूनच खेळायचं आहे. यासाठी क्रीडा गुन्हेगारी जी आज हरियाणा किंवा उत्तर भारतात चालू आहे, आपण बघताय, मारामाऱ्या झाल्यात, खून पडले त्यातून, ही इतकी अनिष्ट प्रथा कुस्तीसारख्या पवित्र क्षेत्रात आली कुठून? तर आली ह्या क्रीडा संघटनेनी केलेल्या नियमानुसार. म्हणून मी अगोदरच सगळ्यांना सावध करतोय की असं होऊ शकतं महाराष्ट्रात सुद्धा, की तुम्ही एखाद्या पैलवानाला इतर जिल्ह्यातून जर का खेळायला वाव देत असाल तर तो ठीक आहे, एक मानसिकता होऊन जाते की चला मी अमुक अमुक जिल्ह्यातून खेळणार नाही, त्या जिल्ह्याची मी एनओसी घेईन की बाबा तू कुठल्याही दुसऱ्या जिल्ह्यातून खेळायला चालतंय, आमच्या जिल्ह्यातनं तू काही खेळू नकोस. पण असं नाही की तुम्ही त्यात नियम बसवा ना की तुम्ही त्या जिल्ह्यातनं जर का खेळला आणि हरला तर दुसरीकडे चाललाय, असं नाही चालणार. तुम्ही खेळतानाच त्या जिल्ह्यातनं खेळायचं. आणि अनेक पैलवान आज महाराष्ट्र केसरी झालेले आहेत इतर जिल्ह्यातून. उदाहरणार्थ आजच तुम्ही बालारपेक्षक पैलवान बुलढाणा जिल्ह्यातून झालेत.
सिकंदर शेख पैलवान वाशिम जिल्ह्यातून खेळतोय, नाही का? तर ही जी मंडळी आहेत, ही अनेक रत्नागिरीतून खेळतात. ज्या जिल्ह्यात कमी कुस्ती आहे, त्या जिल्ह्यात इतर पैलवान जर का खेळले, तर कमी कुस्ती असणारा जिल्हा यात वाव मिळणार नाही का? की आपल्या बुलढाणा जिल्ह्यातला एखादा पैलवान किंवा इतर वाशिम, विदर्भ, मराठवाड्यातली काही जिल्हे आहेत, की तिथल्या पैलवानात बाहेर जाऊन पैलवान जर का खेळला आणि तो जर का महाराष्ट्र केसरी होत असेल, तर ही अभिमानाची गोष्ट त्या जिल्ह्याला होते आणि एकंदरीत कुस्ती त्या जिल्ह्यात वाढण्याची शक्यता जास्त आहे. पण तसं करून तुम्ही नाही दिलं तर त्या त्या जिल्ह्यातल्या क्रीडा गुन्हेगारीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. दुसरी गोष्ट, 1 वर्षाचा काळ खूप मोठा असतो. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे इंजुरी होत असतात. मानसिकता ढळत असते. खेळाडूचं जीवन जगून बघा, मग ह्या तुम्हाला बंधनं किती वाईट आहेत हे तुम्हाला समजून टाकेल. मला अनेक पैलवान फोन करतात, की सर हा निर्णय चुकीचा आहे ना, आम्ही कसं करू? तर मंडळी, महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणानुसार तर आहेच, पण भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 व 21 नुसार समानतेचा अधिकार, जीवन व उपजीविकेचा अधिकार जो दिलेला आहे, तो इतर जर का चांगल्या पद्धतीने स्पष्ट केला तर असं दिसून येते की तुम्ही भौगोलिक स्थानावरून कुठल्याही पैलवानाला बंदी घालू शकत नाही खेळायसाठी. तर हा जो विषय आहे तो पुढे नेला पाहिजे आणि खेळाडूंना समान संधी नाकारली जाते यातून, की तुम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ असो, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद असो किंवा मी एक संघटना चालवते कुस्ती मल्लविद्या महासंघ, तर आमच्या घटनेनुसार आम्हाला महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात काम करायचं. मग 36 जिल्ह्यापैकी तुमच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला किती पैलवान आले पाहिजेत? किती जिल्ह्यातून आले पाहिजेत? जर का पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातले, मराठवाड्यातले काही जिल्हे, मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातले काही जिल्हे, असे जिल्हे सोडले तर विदर्भातले काही जिल्हे सोडले तर इतर जिल्ह्यात जिथं कुस्ती कमी आहे त्या जिल्ह्यांना तुम्ही कधीच संधी देणार नाही का? त्या जिल्ह्याचा कुस्तीचा विकास करण्याचं काम त्या संघटनेचं नाही का? का केवळ याच जिल्ह्यांचा विकास करण्याचा आहे? हा विचार तुम्ही करायला पाहिजे. आणि ज्यावेळी सांघिक निर्णय होतील आणि सगळ्याच ठिकाणी कुस्ती वाढेल तर मला वाटते पैलवानांचं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जाईल. त्यातून क्रीडा क्षेत्र आणि कुस्ती क्षेत्राचा दर्जा सुधारला जाईल. अशा बंधनानं क्रीडा क्षेत्राचा दर्जा खालावला जाईल. आधीच बोटावर मोजण्याइतकी लोकसंख्या आहे पैलवानांची. त्यात जर का तुम्ही अशी बंधनं घालायला लागला तर आघाडीचे पैलवान सुद्धा घरी बसतील, इतर कुठला तर व्यवसाय निवडतील. तर हा माझा दुसरा मुद्दा मी स्पष्ट करायचा प्रयत्न केला. तिसरा माझा मुद्दा आहे की आगामी जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे त्यात 500 रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे. मंडळी, 500 रुपये प्रवेश फी केवळ याच स्पर्धेला नाही, ज्या पाठीमागे स्पर्धा झाल्या त्या सोशल मीडियावर मी वाचल्या की प्रत्येक ठिकाणी 500-600 अशी प्रवेश फी आहे. दुसरी गोष्ट, रजिस्ट्रेशन पैलवानांचं, ते स्टॅम्प आणून त्यांच्याच पैशाने रजिस्ट्रेशन करायला लागले. तर ह्या गोष्टीवर मी बोलणार आहे की तुम्ही जर का संघटना अधिकृत म्हणताय तर ह्या देणग्या आणि वर्गण्या कशासाठी करताय? हा माझा पहिला प्रश्न आहे. तुम्ही अधिकृत स्वतःला समजताय, अधिकृत म्हणून तुम्ही लेटर पाठवताय, आमच्यासारख्या कुस्ती क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना तुम्ही दबाव टाकताय, तर तुम्ही ही वर्गणी कशासाठी गोळा करताय? आता मध्यंतरी फतवा निघाला की 11 लाख रुपये आम्ही पैलवानांसाठी वाटत आहोत. अहो, ह्या पैसे घेतलेले आहेत तुम्ही, खाशाबाजू जादू स्पर्धा किंवा तत्सम ज्या स्पर्धा आहेत त्यात 600-600 रुपये काढले. 600 गुणिले 600 पैलवान जर का असतील तर किती रुपये झालं? लाखो रुपये तुमच्याकडे साठलेले आहेत आणि तोच पैसा तुम्ही बक्षीस म्हणून देताय आणि वर हुशारकी अशी मिळवता की आम्ही जणू काय कुस्ती क्षेत्रासाठी खूप मोठं काम करतोय. माझा विरोध त्या गोष्टीला आहे. काय लोकांना समजत नाही असं समजू नका. माझ्यासारख्या लोकांना जर का समजत असेल तर इतरांना सुद्धा समजत असेल की तुम्ही पैसा काढताय कोणाकडून आणि देताय कोणासाठी. काम करताय मान्य आहे, तुम्ही चांगलं काम केलं, मी 100% दुमत करत नाही की तुमच्या चांगल्या कामाला माझा 100% पाठिंबा असेल, तुमचं पंच शिबिर असेल, इतर धोरणं अतिशय चांगले आहेत. मध्यंतरी मला कोणीतरी लेख टाकला की सर तुम्ही विरोधच करताय किंवा तुम्ही द्वेषानच लिहिताय. मंडळी, लाल मातीच्या क्षेत्रात मी 1.5 तप घालवलेला आहे, अनेक अपमान सहन करून इथपर्यंत आलेला आहे. मला आजपर्यंत तुम्ही विरोध कुणाला बोललेला बघितलं नसेल, पण ह्या लोकांनी का मला मजबूर करावं? मी विरोध बोलत नाही, मी तुम्हाला उपसंहार याचा असा सांगतोय की ही मंडळी चांगलं काम करत असताना त्यांना पुरस्कार सुद्धा आम्ही दिलेले आहेत. जिथं जिथं माझ्या हातात छोटीसा आमची संघटना असेल, जिथं जिथं माझ्या हातात पुरस्कार आहेत की या लोकांना मी पुरस्कार देण्याचा प्रयत्न केला. पण गेली 1.5 तप या लोकांनी जी काय जुमले सांगितले, जी काय थापा सांगितल्या की आम्ही असं करू तसं करू, हे काय चाललंय? याच्यावर कोण बोलणार आहे का नाही? याच्या अगोदर कुस्तीची परिषद अशी करायची, त्यानंतर आता हिने सत्ता स्थापन केल्यानंतर हे सुद्धा करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या तळागाळात काम करणाऱ्या माझ्यासारख्या किंवा पैलवानांनी जे निवृत्त होऊन
या संघटनेत काहीतरी करावं असं त्यांचं ध्येय असेल, त्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही मला सांगा. तुम्हाला भारतीय ट्रस्ट कायदा 1882 नुसार फी घेणं ह्याला काही नियम आहेत. तुम्ही उठला सुटला आणि 500 रुपये द्या, आम्ही स्पर्धा घेतो, नाही का. ज्या पद्धतीचं तुम्ही प्रवेश फी भराल त्या पद्धतीचं तुम्हाला बक्षीस मिळेल. ड्रीम 11 माहित आहे तुम्हाला? ड्रीम 11 जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे की त्यात तुम्हाला 20-20 रुपये भरून प्रवेश व्हायचा आणि मग तुमचं ते लिलाव होणार आणि मग जितके 1000 स्पर्धक आले तर त्यानुसार तुम्ही 10 जणांनी बक्षीस देणार, बाकीचं सगळं कमिशन ती कमिटी ठेवून घेणार. ह्या पद्धतीनं नाही का की तुम्ही 500 रुपये भरा आणि मग सगळ्यांना आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ, जी फर्स्ट सेकंड थर्ड ठरते. ह्यात तुमचं योगदान काय? तुम्ही गोष्टीसाठी नेमकं काय करताय? केवळ घटनेत आहे म्हणून स्पर्धा घेताय का? त्या क्षेत्राचा उत्कर्ष व्हावा अशी तुमची भावना असेल तर ही फी वगैरे वर्गणी का घेताय? त्याला कायदेशीर आधार आहे. त्या सार्वजनिक ट्रस्टला निधी गोळा करण्याचा अधिकार नाही असं म्हणत नाही. निधी गोळा करा तुम्ही, पण प्रत्येक वेळी पैलवानांचाच का? इतर निधी गोळा करा. इतरांच्याकडून तुम्ही पैसे जर का घेत असाल तर त्यांना योग्य पावती देऊन त्याचा हिशोब देणे हे तुम्हाला बंधनकारक आहे. आज तुम्हाला हिशोब विचारतच कोण नाही. काय म्हणतात ना, जिसके हात में लाठी उसी की भैंस, तसं झालेलं आहे. तुम्हीच नियम बनवणार, तुम्हीच ते तोडणार, तुमच्या मनाला येईल तसं तुम्ही वागणार. ह्यासाठी हिडन अजेंडे काय काय आहेत ते मला माहीत आहेत, पण आज तो माझा विषय नाही. आज माझा विषय फक्त याविषयी बोलायचा आहे. काय मला फक्त याविषयी बोलायचं आहे की अधिकृतता व मान्यतेचा विषय. तुम्ही अधिकृत आणि मान्यता विषय जर का बोलत असाल तर याविषयी मला नक्कीच बोलावं लागेल. 500 रुपये प्रवेश फी त्याचा गैरवापर कसा होतोय, नाही का, की मल्लांना नोंदणीसाठी तुम्ही 500 रुपये आकारलेत. ओके, 500 रुपये तुम्ही आकारलेले आहेत आणि तुम्ही त्यांचेच पैसे घेऊन त्यांना उद्या म्हणणार की तुम्ही इतर कुठल्याही संघटनेत खेळायचं नाही कारण तुम्ही स्टॅम्पवर लिहून दिलेलं आहे. हे कायद्यानुसार आहे का? मी काही तुम्हाला कलम सांगू शकतो की असं जर का बळजबरीनं कोणावर करत असेल त्या पैलवानाने माझ्याकडे संपर्क करा की तुम्हाला तुमच्या मनात नाही तुमच्याकडे लिहून घेतले. तुम्ही फक्त बोलला पाहिजे. प्रत्येक वेळी आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून नाही चालणार मंडळी. तुमच्या हक्कासाठी तुम्हाला लढलं पाहिजे, तुमच्या हक्कासाठी तुम्हाला पुढे आलं पाहिजे, तर ह्या गोष्टी शक्य होतील. नाहीतर आमच्यासारखी मंडळी असा व्हिडिओ बनवतील, 4 शब्द लिहून सोशल मीडियावर टाकतील, लोक विसरून जातील. पुजारी यांना काय म्हणतात की आजचा पेपर उद्याची रद्दी आहे, कोण विचारत नाही की काय घडते काय नाही. अहो या देशानं अनेक अपघात पचवलेले आहेत आणि इथपर्यंत आलेलो आहे. मोठे दुःख या देशाने विसरून इथपर्यंत आपण आलेलो आहे. ह्या गोष्टी विसरणं खूप अवघड आहे. पण ह्या कुस्तीच्या सुप्त मनात हे प्रश्न राहिलेले आहेत, ते कडनं मला वाटते तुमच्या समोर मांडणं मला हे वाटते. तर कायदेशीर की स्पर्धात्मक स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे की एखादा पैलवान गरीब असेल, त्याला 500 रुपये पण नसतील द्यायला, अशाना तुम्ही काय करणार? सवलत देणार आहे. मग त्याला जर का सवलत दिली तर इतरांनी सांगितलं की त्याला दिली तर आम्हाला का दिली, हा वादात तुम्हाला पडायचा आहे. 500 रुपये घ्या त्याबद्दल नाही, किंवा 5000 रुपये घ्या, तुम्हाला ट्रस्ट कायदा 1882 नुसार वर्गण्या गोळा करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण पैलवानांच्या जीवावर जर का संघटना चालत असेल मला वाटतं हा मुद्दा तुम्ही सुद्धा लक्षात घ्यावा. काय कुस्तीच्या विकासावर परिणाम, स्पर्धात्मक कमतरता आणि गुणवत्तेच्या खेळाडू अन्यायामुळे महाराष्ट्रातील कुस्ती ह्या गोष्टीमुळे मागे पडू शकते, असा एक इथं मुद्दा काढलाय. तर मंडळी हे काय मुद्दे होते. यातला चौथा आणि शेवटचा मुद्दा मी सांगतो, उपसंहार, की मला काही सूचना इथं सगळ्यांना द्यायच्यात. काय इथं मला काही सूचना नमूद कराव्यास वाटतं. त्या सूचना अशा आहेत की महाराष्ट्र केसरीच्या आयोजनाबाबत आपण जो वाद निर्माण केलेला आहे त्या लोकांनी, जुन्या नव्या संघटनांनी, त्यांनी मला वाटतंय यात शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा हस्तक्षेप व्हावा असं मला वाटतंय. आणि मला वाटतं तुम्हा सगळ्यांना असावा की दोन्ही संघटना एकमेकांशी वाद प्रतिवाद करतात. माझ्यासारखी माणसं लोक रोज लेख लिहितात, त्यांच्यातील त्रुटी सांगतात, कायद्यातले बाबी सांगतात, ज्ञानोबा तुकोबांच्या ओवी यांना किती सार्थ ठरतात हे सांगतात. पण आम्हाला मर्यादा आहेत. आम्ही बोलीन, गप्प बसीन, किंवा हा चॅनेल आहे, चॅनेलच्या माध्यमातून संवाद साधीन, काही कालांतराने लोक विसरून जातील. पण जर का महाराष्ट्रात शासनाने हस्तक्षेप केला तर याला नक्कीच वादावर तोडगा जाईल आणि महाराष्ट्र केसरी अधिकृत कुणाची हे कायद्याच्या चाकोरीतून सिद्ध होईल. महाराष्ट्र केसरी अधिकृत कुणाची, त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र केसरी एकच व्हावे. नक्कीच माझ्यासारख्या आणि सगळ्यांच्या मनात एकच आहे, खिरापत वाटल्यासारखा हा किताब वाटू नका, नाही का. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्राच्या
कुस्ती क्षेत्राचा कणा आहे आणि तो एकच व्हावा असं माझं मत आहे आणि मला वाटतं तुमच्यापैकी सगळ्यांचं ते मत आहे. ते होण्यासाठी शासनानं हस्तक्षेप घ्यावा. राजकीय मंडळींना जर का राजकारणातून सवड मिळाली असेल तर महाराष्ट्र राज्यात क्रीडा क्षेत्र सुद्धा आहे, त्याकडे लक्ष द्यावं आणि त्यातल्या त्यात कुस्ती हा आपल्या सन्मानतेचा प्रश्न आहे तोही सोडवावा. आणि मी स्वतः आमचे अध्यक्ष नितीनजी गडकरी साहेब आहेत, त्यांच्याकडे या पद्धतीने मी पत्रव्यवहार करणार आहे आणि त्यांना हा हस्तक्षेप घडवून आणावा याबाबत मी विनंती करणार आहे. स्पर्धा नियमांचा तुम्ही फेरआढावा घ्या की मंडळी कुस्ती साक्षर झालं पाहिजे. आज ह्या संघटना ज्या काम करतात त्या कायद्याच्या चाकोरीतून कोणत्या खेळाच्या आहेत लक्षात घ्या. फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन हे ऑलिम्पिकला मान्य असणारे जे कुस्ती प्रकार आहेत याच्या या अधिकृत संघटना आहेत. यांना इतर कुठल्याही कुस्तीच्या संघटनेत हस्तक्षेप करायचा नैतिक अधिकार कायद्यानं पण नाही आणि नैतिक बाजूने सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, बिनधास्त कुस्तीचं काम करा. कुस्ती आसमंत भेदून आपण बाहेर घालू, इतकं आपण त्याचा प्रचार मोठा करू, नाही का. आणि खेळाडूंच्या हक्काचं तर संरक्षण तुम्ही किती पत करताय. आज कालच हनुमंतपुरीची आपण मुलाखत बघितली. आज हनुमंतपुरी सारखा पैलवान इतका जर काय स्वतः संघर्ष करून इथपर्यंत येत असेल त्याला नोकरी दिली पाहिजे ना. आज त्याच्या हातात डिग्री आहे, गळ्यात मेडल आहे, पण नोकरी नाही. असे किती पैलवान आहेत, असंख्य पैलवान आहेत ज्यांना नोकरीची गरज आहे, पण ते पैलवान मैदानी हिरो होते, पण आज नोकरीच्या विवंचनेत आहेत. आणि मंडळी नोकरी नसेल तर त्यांचं भवितव्य खूप अवघड असतं. मग माझ्यासारखे लेख लिहित राहतात, अनेक पत्रकार मुद्दा उठवत राहतात की अमुक अमुक स्पर्धेतल्या विजेत्यानं हमाली केली, अमुक अमुक स्पर्धेतल्या विजेता हा माथाडी आहे. तर ह्याला काय अर्थ नाही. क्रीडा संघटना एवढ्यासाठीच असतात की पैलवानांचं, खेळाडूंच्या हक्कांचं रक्षण करा आणि खेळाला पुढे न्या. यात पारदर्शकता तुम्ही आणली पाहिजे. स्पर्धा आयोजनामध्ये आर्थिक व्यवहाराची पारदर्शकता तुम्ही का आणताय, का आणत नाही. 500 रुपये त्यांच्याकडूनच घेताय आणि त्यांना बक्षीस म्हणून जाहीर करताय. अभिमान आहे की तुम्ही ते पैसे त्यांनाच परत द्यायला लागलाय. पण इतरही तुमच्या गोष्टी आहेत. आज तुम्ही व्यावसायिक आहे, माझ्यासारखा एखादा छोटा, मी नोकरी करतो एका ठिकाणी, माझं कुटुंब चालवतो आणि एवढं करून मी या गोष्टीत मी हे करतो, तर तुम्ही तर बिझनेसमॅन आहे मोठमोठं, तुमचे वेगवेगळे उद्योग आहेत, तुमच्या ओळखी खूप मोठ्या आहेत, तुमच्या अध्यक्ष राजकीय लोक आहेत, ते राजकीय लोक त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं खूप बलाढ्य आहेत, त्यांच्याकडे खूप मोठी पॉवर आहे. तुम्ही अशांचा वापर पैसे काढायसाठी करा, पैलवानांच्याकडे पैसे काढू नका. आणि महाराष्ट्र केसरी हे मतभेद मिटवून एकच व्हावे असं मी जाता जाता तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट मंडळी, भारतीय संविधान अनुच्छेद 14/19 इन ब्रॅकेट 1 इन ब्रॅकेट जी आणि 21 आणि महाराष्ट्र क्रीडा धोरण 2012 व 18 आणि संबंधित न्यायालयीन निर्णय व क्रीडा मार्गदर्शक मंडळ यानुसार मी हे जे आज तुमच्याशी जे काय बोललेलो आहे ते हे तुमच्याशी मी इथं द्यायचा प्रयत्न करतो की हे मी बोललो हे मी माझ्या पदरचं बोलत नाही, कायद्याच्या चाकोरीतून बोललेलो आहे. त्यामुळं इतर कोणाला याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करा, मी याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. पण आजचा जो मुद्दा आपला महत्वाचा होता की अधिकृतता व मान्यतेचा वाद, की मान्यता कुणाला काय आहे यापेक्षा कुस्ती खूप मोठी आहे आणि दोन्ही संघटनांनी आपापला अहंकार सोडायला जर का तयार असतील तर शासनाने यात हस्तक्षेप करावा आणि महाराष्ट्र केसरी सारखी मानाची स्पर्धा ही एकच व्हावी, मोठ्या वैभवात व्हावी आणि आम्हाला सुद्धा एक प्रेक्षक म्हणून ते बघायला आनंद वाटावा. एवढीच मी इथं माझं मत व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.